सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर चला तर मग आजच्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी ना व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि आज ना मी तुमच्याशी ना कैरीची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे। तर तीही ना पारंपरिक पद्धतीने ना खलबत्त्यामध्ये वाटलेली कैरीची चटणीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि त्याआधी ना मी तुमच्याशी ना तर सकाळचा नाश्ता मी शेअर करणार आहे। तर आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये छान असा ना चपातीचा चिवडा बनवणार आहे। तर चला मी ती पहिल्यांदा ना चपातीचा चिवडा बनवते आणि सगळ्यांचा नाश्ता झाला की नाही परत मग स्वयंपाक वगैरे माझं डेलीचं काही काम असतं ना मी ते तुमच्याशी शेअर करते। आणि पहिल्यांदा नाश्ता झाला की नाही मी तुमच्याशी कैरीची चटणीची रेसिपी नक्की शेअर करते। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर ना आता ना सकाळच्या नाश्त्याला माझी इथे सुरुवात झालेली आहे। तर उरलेल्या चपात्यापासून मी झटपट आणि टेस्टी असा चिवडा बनवणार आहे। तर काही भागामध्ये याला चपातीचा पोहे पण म्हणतात, आम्ही तरी चपातीचा चिवडा म्हणतो। तर इथे ना मी तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये ना 1-2 कांदे मी बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता ना मी त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता ना टोमॅटो आणि कांदा मऊ होण्यासाठी ना मी चवीपुरतं थोडासाच मीठ टाकलेलं आहे, कारण ऑलरेडी चपातीमध्ये मीठ असतं म्हणून आपण ना चवीपुरतं मीठ टाकायचं। आणि नंतर नाही ते मी लाल तिखट आणि थोडासा ना आपला घरगुती मसाला टाकलेला आहे। मग नंतर ना थोडीशी हळद पण टाकून घेतली आणि छान असे ना तेलामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे पण ॲड केलेले आहेत। तर आपण जसे पोहे बनवतो ना सेम तशाच प्रकारे मी इथे ना चपातीचा चिवडा बनवणार आहे आणि खूप छान लागतो बरं का असा चपातीचा चिवडा। तर ना इथे बघा मी मिक्सरला ना 4-5 चपात्या होत्या, काट काढून मी ना मधला भाग जो चपातीचा असता ना तो मी चपाती ना मिक्सरला बारीक अशी छान वाटून घेतलेली आहे। तर ना आता चपातीचे ना तुकडे मी व्यवस्थित कढईमध्ये टाकून ना छान मिक्स करून घेतलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरलेली आहे। कोथिंबीर मला ना खूप छान आणि भन्नाट लागते बरं का ही चपातीचा चिवडा आणि गरमागरम खायला ना खूप भारी। 1-5 मिनटं ना आपण ना असं गरमागरम त्याला ना एक वाफ काढून द्यायची। आणि आजचा दिवस ना खूप छान आहे बरं का, सकाळची कामावरून घरच्या घरी मी टेस्टी चपातीचा चिवडा बनवलेला आहे आता। आणि साधा पण आजचा माझा खूपच स्वादिष्ट असा नाश्ता आहे। तर आणखीन मला ना बाकीची कामं पण आवरायची आहेत। छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना दिवस कसा जातो ना कळतच नाही। तर रोजच्या रुटीनमध्ये असे आपल्याला छोटे मोठे आनंद आपल्याला भेटत असतात, तर मन पण आपलं एकदम छान आनंदी होतं। तर इथे मी आणि नाश्ता करायला घेतलेला आहे आणि इथे ना गणेश बसलेला आहे बरं का, नंदेचा मुलगा, तो जेवण करतोय। कारण बाहेर तो रात्री ना बाहेरच जेवायला गेलता हॉटेलमध्ये। तर आता ना तो सकाळी त्याला लवकर भूक लागलेली आहे। तर इथे बघा आजी इथे भांडे घासायला घेतलेले आहेत। तर मी इथे आहोंसाठी चहा बनवला, कारण आहोंना नाश्ता झाले की नाही चहा लागतो, पण डेली काही असं चहा नसतो बरं का त्यांचा। पण मस्तपैकी असं ना त्यांच्यासाठी ना आलं टाकलेला चहा बनवलेला आहे। तर चला मी आणि आहोन आता थोडासा चहा घेते, जास्तीचं काही चहा घेत नाही, फक्त थोडासा चहा घेते। तर छान वाटतं बरं का असं नाश्ता झाल्यानंतर चहा घेण्यामध्ये। तर तुम्हाला इथे दाखवते चहा मस्त असा ना अर्धा कप चहा घेतलेला आहे। तर रोजच्या रुटीनमध्ये ना असे छोटे मोठे आपल्याला अनुभव मी तुमच्याशी शेअर करते आणि जे आहे ना मी तेच तुमच्याशी शेअर करते। तर इथे बघा आत्याने ना चुलीवरती छान अशा ना चपात्या बनवलेल्या आहेत। तर आतमध्ये मी नाश्ता वगैरे बनवेपर्यंत, भाज्या वगैरे बनवेपर्यंत ना आत्याने ते चुलीवरती छान बघा मऊ लुसलुशीत अशा ना चपात्या बनवलेल्या आहेत। तर आज आहे बुधवार, तर मला पण थोडासा उशीरच होणार आहे, कारण पहाटे ना लवकर उठायचं होत नाही, कारण संध्याकाळी एडिटिंग वगैरे करायचं ना खूप असं वेळ निघून जातो। तरी पण ना 5:30 वाजता उठलेले होते। तर इथे बघा मी एक कैरी तोडलेली आहे। तर ही कैरी कशासाठी तोडते तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं की मी आज ना तुमच्याशी ना कैरीची चटणीची रेसिपी शेअर करते। तर खूप दिवस झाले मी कैरीची चटणीची रेसिपी तुमच्याशी शेअर करावं म्हणते। तर ही मी कैरी आणलेली आहे। तर स्वच्छ आता ना मी पाण्यात धुवून घेते, कारण ना रुचिक ओघळलेलं असतं ना या कैरीवरती। आणि ते बघा स्वच्छ असा ना मी कैरी धुवून घेतलेला आहे आणि वरती असं ना तेलकटपणा असं त्याच्यावरती असतो रुचिक, म्हणून आपण असं ना धुवून घ्यायचा। कच्ची कैरी घेतलेली आहे मी। तर आज ना मी तुमच्याशी ना कैरीचं छान असं ना चटणी दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा इथे मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने। तर इथे ना त्याच्यावरची अगोदर साल काढून घेते कैरीवरची।
तर इथे ना मी छान बघा इथे कैरीवरची साल पूर्णपणे आता काढून घेते, कारण कैरीची साल जर ते थोडीशी कठीण असते ना, मग ते आपण कैरीची चटणी कुटताना व्यवस्थित लवकर बारीक होत नाही, म्हणून अगोदर ना अशी कैरीवरची साल काढून घ्यायची. तर इथे ना कैरीवरची तर साल काढून झालेली आहे. तर मी इथे ना किसणीच्या सहाय्याने ना छान असं ना किस पाडून घेते कैरीचा. तर थोडीशी आंबट असते बरं का कैरी, म्हणून मी इथे ना अर्धाच भाग ना किसून घेते. पूर्ण काही मी कैरी कुसून घेणार नाही, कारण थोड्याच प्रमाणात ना मला गावाकडची छान अशी ना कैरीची चटणी बनवायची आहे. तर इथे बघा मी खलबत्ता घेतलेला आहे आणि मी खलबत्त्यात ना आज कुटून दाखवणार आहे कैरीची चटणी. तर आता ना ती खलबत्त्यामध्ये ना छान अशी बारीक वाटून घेणार आहे. तर खलबत्त्यामध्ये कुटलेली कैरीची चटणी ना खूप छान लागते बरं का. तर इथे ना बघा घेतलेला आहे किसून. तर याच्यामध्येच ना मी आता थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं. मीठ टाकल्यामुळे ना लवकर ना बारीक होते बरं का कैरीची चटणी. तर आधी बघा असं ना मी ओबडधोबड कुटून घेतलेले आहे. कैरीची चटणी थोडीशी जाडसर असली तरी पण ना खलबत्त्यातली खूप छान लागते. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. तर एक असा ना कांदा घेतलेला आहे चिरून. आणि आता ना याच्यामध्येच ना 4-5 अशा ना लसणाच्या पाकळ्या टाकते आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं कलर येण्यासाठी ना बॅडगी तिखट वापरलेलं आहे मी. तर इथे मी लाल तिखट टाकते. तुमच्या आवडीनिवडीनुसार ना तुम्ही तिखट कमी जास्त करू शकताय. तर आता ना ही छान असं ना बारीक आता ना वाटून घ्यायची आहे. तर इथे ना एक कैरीची चटणी मी आता कुटून घेते. आणि आज ना मी घरच्या घरी आणि गावाकडच्या स्टाईलची ना मी झणझणीत अशी कैरीची चटणी बनवलेली आहे. तर इथे ना मी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे. तर एका मी वाटीमध्ये काढून घेते आणि याला ना आता तडका देऊन घेते. तडका दिल्यामुळे ना खूप छान चटणीला टेस्ट येते बरं का. आणि थोडासा तिखटपणा पण कमी होतो. अशी खलबत्त्यामध्ये कुटलेली चटणी गरमागरम भाकरी सोबत खूप भारी लागते. तर तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये कुटायचं नसेल तर ना तुम्ही मिक्सरमध्ये पण ना अशी बारीक छान अशी ना वाटून घेऊ शकता. तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते कैरीची चटणी कशी झालेली आहे. तर मस्त अशी बघा कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे. आणि उन्हाळ्यात ना खास करून ना ही कैरीची चटणी ना खूप जास्त प्रमाणात बनवली जाते. प्रत्येकाच्या घरी अशी ना कैरीची चटणी ना बनवली जाते आणि खूप छान. तर ना ताज्या अशा कैरीचा ना आंबटपणा आणि लसूण मिरची आणि कोथिंबीरची चव ना एकदम भारी लागते बरं का या कैरीची चटणीसोबत. तर मी इथे तडका द्यायला घेतलेला आहे. 2 चमचे तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये ना जिरं टाकून घेतलेलं आहे. आणि आता बघा इथे चटणीवरती असा छान असा तडका द्यायचा. तडका दिल्यामुळे ना खूप छान लागते बरं का अशी आपल्या गावाकडची कैरीची चटणी. तर ना एकदम भारी लागते. गरमागरम भाकरीसोबत खायला तर आणखीन मजा येते. साधं गावाकडचं जेवण साधं असतं पण मन मात्र खूप आनंदी असतं. तर इथे मी कैरीची चटणी बनवली आणि मूग म्हणजे भाजीला काही नसलं तर ना मुगाचा पेंडपाला, मुगाचा गरगट्टा वगैरे बनवत असतो. तर ना मूग होते मळ्यातलेच ना, तर ते आता भाजून घ्यायचे होते. कारण तसं जर मूग ठेवलं ना त्याला भुरा वगैरे येऊ शकतो आणि छोटे-छोटे असे ना त्याच्यामध्ये छोटे-छोटे असे किडे पण होऊ शकतात. मग ना इथे बघा मी पटकन ते ना मी भाजून वगैरे घेतले चुलीवरती मूग. आणि नंतर नाही ते आपले छोटी मोठी कामं तर आपले डेली असणारच. तर इथे मी हॉल वगैरे थोडासा त्याच्यावरचे आपल्या सोप्यावरचे ना कवर वगैरे झटकून घेतले. आणि कारण दिवसभर ना याच्यावरतीच बसायचं उठायचं याच्यावरतीच होतं. पण आता उन्हाळा असल्यामुळे जास्त करून आपण खालीच बसतो फरशीवरती. तरी पण ना सोप्यावरती इतकी धूळ कुठून येते काय माहिती. तर उन्हाळा असले की नाही बाहेर खिडकीतून इतकी अशी हवा पण येते पण धूळ पण तेवढीच प्रमाणात येते बरं का. आणि हा ड्रेसिंग टेबल तर विचारू नका. तर भरपूर सारा याच्यावरती कचरा पडलेला असतो. कुठून पडतो की काय मला हा तरी प्रश्न पडतोच. तर खिडकी जवळ असल्यामुळे ना त्याच्यावरती भरपूर सारी अशी माती धूळ जाळी वगैरे साचलेली असते.
तर मी ना इथे पटकन असे ना मी पुसून घेतलेलं आहे. इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी खूप स्पीडली पुसलेलं आहे, अजिबात नाही. एवढंच पुसायला मला ना कमीत कमी अर्धा तास तरी लागला बरं का ड्रेसिंग टेबल पुसायला. तर मी इथे ना व्हिडिओ थोडासा स्पीड केलेला आहे, म्हणून तुम्हाला वाटत असेल की एवढ्या स्पीडने मी पुसलेले आहे. तर इथे ना मी खिडक्या वगैरे सर्व पुसून घेतल्या, कारण खिडकीमध्ये पण भरपूर सारी धूळ पडलेली असते. इकडे टी व्ही आणि कॉर्नर वगैरे सर्व पुसून घेतलेले आहेत मी. थोडंसं ओलं कापड केलं आणि छान अशा ना खिडक्या वगैरे पुसून घेतल्या. तर पटकन ना कसं होतं माहिती आहे का, आपली ही सकाळची कामं आटपून ना ही कामं करायला वेळच भेटत नाहीत. पण मी शक्यतो 4 दिवसातून 8 दिवसातून अशी क्लिनिंग जर करते, मग अशी क्लिनिंग केल्यामुळे ना साफसफाई वगैरे ना काय होते की आपल्याला एकदमच लोड होणार नाही. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय, तर ड्रेसिंग टेबलामध्ये ना शौर्यच्या वरती कपडे आहेत डेली वेअरचे, आणि इथे माझ्या डेलीचे साड्या वगैरे असतात. तर भरपूर साड्यांना तिथे कॉक्रोच झालते, म्हणून म्हटलं सगळं बाहेर काढलं साड्या वगैरे, आणि छान अशा ना घड्या करून घेतलेल्या आहेत. तर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून आम्ही थोडासा व्हिडिओ जास्तीचा म्हणजे स्पीड केलेला आहे. तर इथे बघा मी सर्व साड्या इथे घडी घालून घेतले, कारण आधी ना पुसून घेतला ड्रेसिंग टेबल वगैरे आणि अर्धा तास ना सोडलेला आहे. कारण कॉक्रोच इतके झालते ना विचारू नका, भरपूर सारे कॉक्रोच झालते. मग ते सगळे ना झटकून वगैरे झाडू वगैरे मारून घेतलं, आणि नंतर नाही ते किचन ओटा पुसायचा राहिला होता. तरी मी इथे किचन ओटा पुसून घेतला आणि कुकर लावलेला आहे भाताला आत्ता सध्या. तर इथे भांडी होती, सकाळची थोडी चहाची नाश्त्याची भांडी झालती, पण नंतर ना स्वयंपाक झालेला, चपाती भाजी वगैरे बनवलेली, कैरीची चटणी वगैरे बनवली ना, ती भांडी राहिली होती. तर म्हटलं आता चला ही एवढी भांडी पटकन घासून घेऊया, आणि नाहीतर ना आपण तसंच बसलो ना की बसायचंच होतं पटकन. मग अशी आपली छोटी मोठी कामं केली ना त्या वेळेत ना आपल्याला एकदम कामाचा लोड होणार नाही बरं का. आणि सकाळी मात्र ना आपल्या बायकांचं ना तर असंच असतं बरं का, एकदम असं धावपळीचं काम असतं. एकेकांना म्हणजे थोडंसं स्लो करतात, आणि जॉबला असणारे सर्व स्त्रियांना थोडीशी त्यांची सकाळी गडबडच होते, आणि माझी पण तशीच होते बरं का, एकदम अशी गडबड होते. तर नंतर ना इथे किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला, आणि नंतर इथे ना हॉल वगैरे झाडू मारायचा होता. तर तो इथे मी झाडू मारायला घेतलेला आहे, आणि आता किचन ओटा पण मी क्लीन करून घेतला होता, आणि किचन पण झाडू मारून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आजचा माझा ना व्हिडिओ गावाकडची कैरीची चटणीची रेसिपी आणि छान असं ना चपातीचा चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.